मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करत आहे। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की मी त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकते। कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकत आहे। छान परतून घ्यायचा कांदा आणि पेस्ट। आता मी 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकलेला आहे। चांगल्या प्रकारे आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे। आता मी त्यामध्ये टाकत आहे ताजे मटार, मी मध्यम आकाराचे 3 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। तुम्ही बटाटे बॉईल पण टाकू शकता। बॉईल करून टाकलेले बटाटे लवकर भाजी शिजते, त्याने छान असं मसाला लावून घ्यायचा। आता मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता मी गरम पाणी ॲड करते। कोणतीही रसाभाजी आपण करताना गरम पाणी ॲड करायचं, म्हणजे तरी छान येते। पाहू शकता तुम्ही भाजीला तरी छान अशी एक उकळी येऊ द्यायची भाजीला, मगच गॅस कमी करायचा आपल्याला। आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करते।
कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजून द्यायची. तरी पाहू शकता तुम्ही किती छान आलेली आहे भाजीला. आपली भाजी छान अशी झालेली आहे. एक वेळेस चेक करून बघू. छान असं मऊसूत बटाटे शिजलेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी तर प्लीज कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.